नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वशिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाला आधी वंदन करते, माझ्या सद्गुरूंना वंदन करते, माझ्या माता आणि पिता दोघांनाही वंदन करते, समर्थांना वंदन करते. समर्थांचे श्लोक आपण शिकतोय, त्यांनी बळ द्यावं की त्याचा अर्थ आपल्याला समजावा. रामाला वंदन करूया सगळे मिळून, आणि तुम्हा सगळ्यांना पण वंदन करते. आणि आपलं जे चिंतन चालू आहे मनाच्या श्लोकांचं, ते आपण थोडंसं पुढे सरकायचा प्रयत्न करूया. म्हणजे जर आपण असा विचार केला की 4 आपल्या सत्रांमध्ये किंवा 4 चिंतनामध्ये आपण 3च मनाचे श्लोक जेमतेम करण्याचा प्रयत्न करत आहोत, पण खंत वाटायची गरज नाही. आज अजून थोडंसं पुढे जाऊया. आज एक संपूर्ण श्लोक घेणार आहोत, एवढं नक्की. आणि मला असं वाटतं, अरे बापरे, एकच श्लोक होणार पूर्ण 1 तासामध्ये. पण त्या श्लोकामधून आपल्याला आनंद नक्की मिळणार आहे, कारण हा श्लोक आपल्याला खूप काही शिकवतोय. म्हणजे हा श्लोक खूप पॉझिटिव्ह आहे. मी 2 श्लोक एकत्र घ्यायचा प्रयत्न करणार होते बरं, पण पुढचा श्लोक थोडासा हे करू नका, ते करू नका, नको रे मना वासना, मग नको रे मना क्रोध हा खेदकारी, ते दुष्ट वासना, अशा वगैरे अर्थाचे श्लोक पुढचे 2 आहेत. आणि मग नको इकडे जाण्याच्या अगोदर इतकं छान काही समर्थ आपल्याला या श्लोकात सांगू इच्छित आहेत, तर ते छान शिकण्याचा प्रयत्न करू. आणि खरंच खूप वेगवेगळ्या अँगल्स म्हणून हा 3रा श्लोक, म्हणजे तो श्लोक आपल्याला सगळ्यांना पाठ असतो, तो श्लोक शिकण्याचा प्रयत्न करूया. पण त्याच्या अगोदर आपण मागच्या वेळेला जो श्लोक घेतला होता की मना सज्जना भक्ती पंथेची जावे, आणि मग आपल्याला असं कळलं की जरी ते श्लोक साधे दिसत आहेत तरी त्याच्यामध्ये आतमध्ये अर्थ, गर्भितार्थ दडलेला असतो. आणि तो अर्थ काय आहे, म्हणजे मना सज्जना भक्ती पंथेची जावे. त्याच्यामध्ये आपण एक खूप छान विचार असं शिकलो की मना सज्जना नंतर भक्ती पंथेची जावे. म्हणजे मनाला सज्जन नसताना ओंजारून गोंजारून वगैरे सगळं ठीक आहे, पण त्याच्याही आधी ते मन जे सज्जन नसतं त्याला सज्जन कसं करायचं हे आपण मागच्या वेळेला शिकलो होतो. आणि सज्जन कसं करायचं तर त्याचं उत्तरही आपल्याला आपलं शास्त्र देतं. ते असं म्हणतं की शुद्ध कर्म करा, चांगलं कर्म करा. म्हणजे मला काय वाटतं ते चांगलं कर्म नाही, जे वेदांना चांगलं वाटतंय, जे संतांना चांगलं वाटतंय ते कर्म करणं. आणि खरंच म्हणजे हे आजमा के देखो असेल. म्हणजे बघा, आपल्या आयुष्यात जर आपण खरंच चांगलं कर्म, छोटस जरी चांगलं कर्म केलं ना की लगेच चित्तशुद्धी, अनुभव आहे की नाही आपला, थोडंसं काहीतरी चांगलं काम करा, लगेच आतमध्ये शुद्ध वाटतं. आणि मग शास्त्र असं म्हणतं की चांगलं कर्म केलं की त्याचं एक फळ आहे, ते म्हणजे चित्तशुद्धी. लगेच त्याचं आपल्याला फळ मिळतंय. आणि चांगली उपासना केली, वेदविहित उपासना केली, सकाम नाही केली, निष्काम उपासना केली. आणि उपासना म्हटलं तर आपल्याला आता अर्थ समजलेले. उपासना म्हटलं की ईश्वरा संदर्भात असतं. मग काहीतरी तरी एखादं म्हणायचं, काहीतरी एक नेम असावा, आणि ते जर आपण व्यवस्थित केलं की लगेच चित्त शांत. म्हणजे चांगली उपासना केली त्याचं फळ सांगितलंय चित्त शांती. आणि चित्तशुद्धी आणि चित्त शांती म्हणजे उत्तम कर्म आणि उत्तम उपासना हे जेव्हा आपण करतो तेव्हा आपलं मन सज्जन होतं. हे सगळं आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं, पण आपल्याला ना विसरायला होतं. म्हणून आपण जे चांगल्या, ज्या शिकण्यासारख्या गोष्टी आहेत की साधन म्हणून रोजच्या आयुष्यात ज्या वापरायच्या आहेत त्या आपण परत रिपीट करतो. आणि असं मन जे आहे त्यांनी जावं ना कुशाल. आपण तो विचार केला की भक्ती पंथेची जावे, मग तरी श्री हरी पावी जेतो स्वभावे, त्याचा जसा स्वभाव आहे. मग आपण हरीचं डेफिनेशन पाहिलं. आणि जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, हा पण आपण विचार पाहिला होता की जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, आणि जनी वंद्यते ते सर्व भावे करावे. म्हणजे म्हणजे आता इकडे काय सांगितलं की जनी वंद्यते सर्व भावे करावे. म्हणजे जनांमध्ये, म्हणजे सामान्य जनांमध्ये जे वंदनीय असतं ते आपण करावं, असं समर्थांना सांगायचंय का, असं सगळ्यांनी विचार करावा. म्हणजे सामान्य जन, म्हणजे बाय लार्ज जे काही सगळ्यांना ओके वाटतंय ते आपण करावं, असं समर्थांना सांगायचं का इकडे, हा आपण सगळ्यांनी विचार करावा. कारण हल्ली आपण बघतोय समाजामध्ये पार्टी, ड्रिंक्स, पिकनिक्स, या सगळ्या गोष्टी सामान्य म्हणजे मान्य आहेत. मग असं सगळं जे करणारे सामान्य जन आहेत त्यांचं वंदनीय आहे, असं करावं असं समर्थ म्हणतायत का, तर त्याचा असं तसा नाहीये. हे जन म्हणजे ज्यांचं वंदनीय आहे हे जन कोण आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे, कोणाला फॉलो केलं पाहिजे. त्यासाठी पण उत्तर आपल्याला शास्त्र देत आहे. महाभारत आपल्याला उत्तर देता यायचं. महाभारत असं म्हणतं, महाजनो येन गतः स पंथा,
म्हणजे महाजन, साधे जन नाहीत, सामान्य जन नाहीत, आज जे बाहेर चाललेले आहेत त्या जनांबद्दल समर्थ बोलत नाहीयेत. समर्थ सांगतायत की जे महाजन आहेत त्यांना फॉलो करा. का? ते महाजन कोण आहेत? कारण त्या महाजन येन गता, ते कुठल्या गतीने गेले त्या पंथाने तुम्ही जा, त्यांची गती तुम्ही पकडा, असं महाभारत म्हणतंय. आणि त्यांनी काय केलं? हे महाजन कोण आहेत? तर जे सत्याच्या मार्गाने गेलेले आहेत, जे सत्याच्या मार्गाने गेलेत, म्हणजे दुसरं ज्यांनी धर्माचं आचरण केलेलं आहे ते, आणि तिसरं ज्यांनी भक्ती मार्ग अवलंबिला आहे, असे जण जे आहेत ना त्यांच्या मार्गावर तुम्ही जा, असं आपल्याला समर्थ म्हणतात. आणि हा सगळा विचार मागच्या वेळेपर्यंत आहे. म्हणजे मागचा श्लोक, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे आणि जनी वंद्यते ते सर्व भावे करावे. आणि संपूर्णपणे विश्वास ठेवून, त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आपण, ते जे सांगतात ते बरोबर आहे, आणि मग आपण पुढे गेलं पाहिजे, असं समर्थांना दुसऱ्या श्लोकात सांगायचंय. आणि आजचा विषय जो आहे तो आपण आत्ता सुरू करतोय बरं का. असेल प्रत्येकाकडे जर मनाच्या श्लोकांचं पुस्तक असेल तर अगदी समोर घेऊन बसा, आपण अभ्यास करतोय. आणि त्या अभ्यास करण्यामध्ये इतकी मजा आहे ना, म्हणजे खरं सांगायचं तर हे सगळं अभ्यास करताना मलाच खूप मजा आली. बघा पुढचा श्लोक किती सुंदर आहे आणि आपल्याला तो काय शिकवतोय. पाठ आहे सगळ्यांना. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. असा तिसरा श्लोक आहे ना, तो आपल्या सगळ्यांना पाठ आहे. काय म्हणतात समर्थ पहिल्या चरणामध्ये, पहिल्या ओळीत काय म्हणतात? प्रभाते मनी राम चिंतित जावा, आणि पुढे वैखरी राम आधी वदावा. आधी राम, सकाळी उठल्या उठल्या. आधी का? मकरंद बुवांचं खूप छान प्रवचन एकदा आम्ही ऐकलं होतं बरं का. त्याच्यामध्ये मकरंद बुवा असं म्हणतात की सकाळी उठल्या उठल्या, म्हणजे आपलं इतर व्यवसाय किंवा आपल्या प्रपंचाचा इतर गोंगाट चालू होण्याच्या अगोदर रामाचं नाम घ्यावं. का? कारण सकाळी एकतर बाहेर ट्रॅफिक खूप कमी असतं, आणि गाड्यांचे आवाज फार कमी असतात बाहेर, आणि टेलिफोन लाईन्स की कृपया आप प्रतीक्षा करे, आप कतार में है, असे टेलिफोन लाईन्स बिझी नसतात. म्हणजे काय होतं की सकाळी आपल्या सगळ्या वृत्ती ज्या असतात त्या आपल्या वृत्ती शांत असतात सकाळच्या वेळेला. बाहेरही शब्दता असते आणि मन एकाग्र पटकन होऊ शकतं. म्हणून समर्थ असं म्हणतात की प्रभाते मनी राम चिंतित जावा. आधी म्हणजे बाकी प्रपंच सुरू करण्याच्या अगोदर, काही सुरू करण्याच्या अगोदर आपण घाईघाईमध्ये उठतो आणि लागतो कामाला. आपण टीव्ही दिसतोय मागे इथे, आपण व्यवहारात पण बघतो की अगदी शेवटी झोपताना जो आपण बंद करून झोपतो चॅनल रात्री, आणि सकाळी उठल्या उठल्या तेच सुरू होतं. म्हणजे याचा गुपित अर्थ असा आहे की रात्री झोपताना पण मनात राम असावा, म्हणजे उठल्यावर सकाळी कुठलं चॅनल परत चालू होईल? तर ते रामाचं चॅनल चालू होईल. म्हणजे आजच्या दिवशी जर मी सकाळपासून राम म्हटलं असेल, संध्याकाळी झोपताना पण म्हटलं असेल, तर मग मला दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रभाते मनी तो आठवेल, नाहीतर आठवायचा काही स्कोप नाहीये. म्हणून समर्थ म्हणतात प्रभाते मनी राम चिंतित जावा. आणि जेव्हा समर्थ प्रभात असा शब्द वापरतात तेव्हा समर्थांना एक विशिष्ट वेळ, म्हणजे दिवसातली एक विशिष्ट वेळ समर्थांना सुचवायची आहे. आणि ती वेळ कुठली आहे? म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वीच्या 2 घटाकात, म्हणजे सकाळी 4:30 वाजल्यापासून ते 6:30 वाजेपर्यंतची वेळ असते पहाटेची. त्या वेळेला समर्थांनी त्या वेळेला इकडे प्रभात असं म्हटलेलं आहे. आपलं जुनं वचन आहे बरं का, म्हणजे आपल्याला पुरातन असं एक वचन आहे, ते वचन असं म्हणतं, ब्राह्मे मुहूर्तेचे उत्थाय चिंतये दात मने हितम. परत वाचते, ब्राह्मे मुहूर्तेचे उत्थाय चिंतये दात मनोहितम. म्हणजे ब्राह्मण मुहूर्तावर सकाळी पहाटे उठा आणि तेव्हा चिंतन करा, असं एक वचन पण आहे, पुरातन वचन जे आपल्याला शिकवत आहेत. समर्थच आपल्याला सांगतायत. समर्थ 12व्या दासबोधामध्ये 12व्या दशकात समर्थ असं म्हणतात, प्रातःकाळी उठत जावे, स्मरामी करावे, म्हणजे प्रातःकाळी स्मरण करावं त्याचं. अजून एक 10व्या दशकात पण समर्थ, म्हणजे समर्थांचेच इकडून तिकडून सगळे समर्थ ते सांगतात बघा आपल्याला. समर्थ 10व्या दशकात असं म्हणतात, किती छान आहेत बघा हा श्लोक. समर्थ म्हणतायत ही ओवी दासबोधातली, प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, यथानुशक्ती आठवावे, सर्वोत्तमासी. कोणाला आठवायचं सकाळी उठल्या उठल्या? त्या सर्वोत्तम जो उत्तम आहे त्याला आठवायचंय. म्हणजे आपण प्रभात काळ म्हणजे काय त्याचा एक अर्थ पाहिला. कुठला अर्थ? म्हणजे दिवसाची पहाट, सकाळ, दिवस जो सुरू होतो त्याची एक विशिष्ट वेळ,
असा अर्थ आपण प्रभात म्हणून एक अर्थ पाहिला. पण प्रभात या शब्दाचा अजून एक अर्थ आहे आणि तो दुसरा अर्थ असा आहे की आपल्या आयुष्याच्या प्रभात काळी, म्हणजे आयुष्याच्या पूर्वार्धात. म्हणजे कधी? म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं लवकर, जेवढं शक्य असेल. आता आपल्याला समजा वेळ झाला, पण आपल्या मुलांचं तर आपण वाचवू शकतो की नाही. आपल्याला आता हिताचं कळतंय की आता हे केल्यानंतर हित होणार आहे, तर आपण मदत करू शकतो आपल्या घरच्या लोकांना, त्यांना पटवून देऊ शकतो. त्यांना लॉजिकली पटवलं या लहान मुलांना तर पटतं बरं. जेवढं शक्य आहे तेवढं लवकर सुरू करायचंय. त्याला प्रभात म्हणूया आपण. किती लवकर, किती आधी, म्हणजे त्याला काही उत्तर आहे का? किती लवकर. कयाधू म्हणजे हिरण्यकश्यपू. आपल्याला हिरण्यकश्यपू हा दैत्य आहे, आपल्याला माहितीये, त्याची कथा आपल्याला माहितीये की हिरण्यकश्यपू हा दैत्य होता आणि तो नारायणाच्या विरुद्ध होता, म्हणजे विष्णू भगवंताच्या विरुद्ध. म्हणजे विष्णूचं नाव पण उच्चारायचं नाही मुखामधनं. आणि त्याची बायको ही जी कयाधू होती, ती कयाधू ही भक्त आहे बरं, भगवंताची भक्त आहे. आणि जेव्हा ती गरोदर होती तेव्हा तिला असं वाटलं की आपलं जे मूल आहे ते भक्त व्हावं. पण तिला एकटीला वाटून चालणार नव्हतं. म्हणजे तिने काय प्रयत्न केला होता, मुलाला म्हणजे गर्भधारणाच्या आधीपासून तिला असं वाटत होतं की जर मूल जन्मायला यायचं असेल तर फक्त मला असं वाटून चालणार नाही. बघा, आपल्याकडे खूप सूक्ष्म विचार आहेत. आपल्याकडे संतती जर चांगली हवी असते तर आधीपासून प्रयत्न करावे लागतात. म्हणून कयाधूने गर्भधारणाच्या आधीपासून तिला काहीतरी करून हिरण्यकश्यपूच्या मुखी देवाचं नाव घालायचं होतं आणि ते शक्य नव्हतं. कारण ते हिरण्यकश्यपू स्वतःच काय, त्याच्या राज्यात कोणीही भगवंताचं नाव घेऊ शकत नव्हतं. मग कयाधूने, बायका हुशार असतात बरं, व्यवहारी असतात बायका खूप, त्यांना जे पाहिजे ते करून घेता येतं बरं त्यांना. त्या हुशार, त्यांना दिलेलीच आहे बुद्धी ती. कयाधूने काय केलं, कयाधूने हिरण्यकश्यपूला सांगितलं, माहिती असेल ना बऱ्याच लोकांना ही कथा माहिती असेल, पण आजच्या विषयाची सुसंगत आहे ती म्हणून आपण ती घेतोय. कयाधूने काय केलं, कयाधूने हिरण्यकश्यपूला सांगितलं की अहो तुम्ही नारायणाचं नाव घ्या ना. तर हिरण्यकश्यपू म्हणाला मी नारायणाचं नाव घेणार नाही. काय झालं, घेतलं गेलं की नाही नकळत नाव. मग ती म्हणाली अहो असं काय करता, नारायणाचं नाव घ्या ना. मग तो परत म्हणतो मी नारायणाचं नाव घेणार नाही. तर ती म्हणते अहो घ्या ना नारायणाचं नाव. तर तो असं म्हणतोय सारखं सारखं नारायण नारायण काय करतेस, मी नारायणाचं नाव घेणार नाही सांगितलं ना तुला. आणि असं करत करत कयाधूने बरोबर 108 वेळा हिरण्यकश्यपूच्या मुखातनं नारायणाचं नाव वदवून घेतलं होतं आणि नंतर तिला गर्भधारणा राहिली होती. आणि म्हणून पोटात जो आलाय तो प्रल्हाद, आपल्याला माहितीये प्रल्हाद कसा मोठा भक्त होता. जेव्हा तिने गर्भधारण केला तिला माहिती होतं की तिला जे मूल जन्माला येणार आहे ते भक्त होणार आहे भगवंताचं. आणि जेव्हा ती गरोदर होती तेव्हा हिरण्यकश्यपू तर एका मागोमाग एक युद्ध करत होता, कारण संपूर्ण त्रिभुवनावर विजय मिळवायचा होता. एकदा त्याला युद्धाला जायचं होतं. आणि मग कयाधूला घरी एकटं कसं सोडणार, म्हणून त्यांनी असा विचार केला की हिला माहेरी धाडूया, आपण माहेरी पाठवूया. पण अशा अवस्थेत एकटं कसं पाठवायचं असा विचार करतोय तोपर्यंत समोर न बोलवता अचानक समोर येणारं कोण असतं, नारद मुनी. नारायण नारायण करत समोर येतात. आणि हिरण्यकश्यपू असं म्हणतात नारद मुनींना की आता मुले तुम्ही आला आहात ना इथे, आता एक काम करा की माझ्या बायकोला कयाधूला तिच्या माहेरी सोडा. ठीक आहे म्हणतात, आज्ञा आहे, ऐकायला हवे. आणि रथ दिला जातो हिरण्यकश्यपूकडनं. रथ चालक असणार आहे आणि मागे हे दोघंही बसलेत, म्हणजे नारद मुनी आणि कयाधू. आणि नारद मुनी हे ब्रह्मचारी असल्यामुळे संकोच करून बसले असतात मागे. आणि ते कयाधूकडे बघत नाहीत कारण ते ब्रह्मचारी ते दुसरीकडे बघतायत, एकीकडे वेगळीकडे. आणि कयाधू आपली, तिला प्रचंड आनंद होतोय की तिला सहवास साधूंचा मिळतोय, संतांचा मिळतोय, सत्संगती मिळतेय. म्हणून कयाधू असं म्हणते की मुले तुम्ही एक काम करा, आपला प्रवास लांबचा आहे, तुम्ही मला काही नारायणाच्या गोष्टी सांगा, भगवंताच्या गोष्टी सांगा, मला ऐकायला आवडतात. आणि गोष्ट खरंच सांगू, सगळ्यांना गोष्ट ऐकायला आवडते, कुठल्याही वयात गोष्टी ऐकायला आपल्याला आवडतातच. ती म्हणते गोष्ट सांगा, ते म्हणतात ठीक आहे. म्हणून ते काय करतात नारद मुनी, दुसरीकडे बघतायत, तिच्याकडे बघू शकत नाहीत, संकोच आहे ब्रह्मचारी असल्यामुळे, म्हणून दुसरीकडे बघतायत आणि एकापाठी एक गोष्टी सांगायला लागले ते. आणि मग ती काय करायची की त्यांना कळलं तर पाहिजे की नाही, ऐकायचंय, ते ऐकतायत, म्हणजे रेस्पॉन्स देतो की नाही आपण. आता मला तुम्ही देत नाही आहात, पण आय एम शुअर की तुम्ही मला रेस्पॉन्स देताय. तो विषय कळतो ना, आपसुक आपण देतो ते, त्याला प्रयत्न करावा लागत नाही आपल्याला. मग जेव्हा नारद मुनी कथा सांगत असतात भगवंताच्या, तेव्हा कयाधू काय करत असते, असा हुंकार देत असते. मी ऐकते बरं, मी ऐकते.
पण आता प्रवास लांबचा असेल, थोडं वारं लागलं असेल प्रवासामध्ये, रथामध्ये बसलेत आणि ही गरोदर पण आहे, म्हणून काय होतं, कयाधूला थोड्या वेळाने झोप लागते. आणि झोप लागल्यामुळे काय होतं की आता ही हुंकार देणं बंद करणार, आणि जर हुंकार देणं बंद झालं तर नारद मुनींची गोष्ट सांगणं बंद होईल. आणि हे सगळं पोटात असलेल्या प्रल्हादाला कळतं. आणि प्रल्हाद असा विचार करतो की मला भगवंताच्या गोष्टी ऐकायच्या आहेत, म्हणून तो काय करतो, आईच्या पोटाच्या आतमधनं त्यांनी हुंकार द्यायला सुरू केलाय. हे पोटात असल्यापासून प्रल्हादाने भगवंताचं नाम ऐकणं, श्रवण करणं, चिंतन करणं हे कधीपासून चालू केलंय प्रल्हादाने. मग आपण या सगळ्या गोष्टी का ऐकाव्यात? याच्यावरनं आपल्याला शिकता येतं की जेवढ्या लवकर, त्याला म्हणायचं प्रभात, आयुष्याच्या पूर्वार्धात आधीपासून सुरुवात करणं, भगवंताचं नाम घेणं, त्याला आपण प्रभात असं एक म्हणूया. म्हणजे एक प्रभात जी आहे ती दिवसाची सुरुवातीची पहाट आहे. दुसरं, आपल्या आयुष्यामध्ये जितक्या लवकर आपण भगवंताचं नाम घेऊ शकू, त्याच्याबद्दल आपण चिंतन करू शकू, त्याला आपण पहाट म्हणतोय आयुष्याच्या आधी. आणि दुसरी पहाट म्हणजे आयुष्यात जेव्हा केव्हा, ती खरी पहाट आहे. तिसरी पहाट ज्याच्याबद्दल आता आपण विचार करतोय की जेव्हा केव्हा आपल्याला आपल्या हिताबद्दल कळेल, आपलं हित आपल्या आत जेव्हा जागृत होईल, आपण जेव्हा आपल्या खऱ्या हिताला जागे होऊ, त्याला ती म्हणजे खरी प्रभात आहे. कठोपनिषद असं म्हणतं, उत्तिष्ठ जागृत प्राप्त वरांनी बोधत. उत्तिष्ठ म्हणजे उठा, जागे व्हा. आता उठलोय म्हणजे माणूस म्हणून जन्माला आल्यामुळे आपण उठलो आहोत. आणि जागं होणं जे आपल्या प्रभातकाळी जे आपण जागे होतो, आणि ती प्रभात म्हणजे आपल्या हिताला जागणं. आपलं निश्चित असं हित काय आहे, ते एकच आहे. म्हणजे माझं हित वेगळं आहे, तुमचं हित वेगळं आहे, त्याचं अजून वेगळं आणि तिचं अजून वेगळं आहे, असं नाहीच. आपलं सगळ्यांचं हित हे एकच आहे की आपलं खरं स्वरूप काय आहे ते जाणणं आणि या अडकण्यामधनं सुटणं. या भवसागरात जिकडे आपण अडकलो आहोत, आणि ते अडकणं म्हणजे काय माहिती, बंधन आहेत की बंधनात न अडकता जर आपण छान आनंदाने जगू शकलो, एक रस्ता दाखवला आपल्या शास्त्राने आपल्याला, आणि त्याच्यामधनं सुटणं, त्याला प्रभात म्हणणं. म्हणून प्रभाते मनी रामचिंतित जावा. अजून एक खूप छान म्हणजे मेघ म्हणजे काय, ज्ञानबाची मेघ म्हणतात. ज्ञानबाची मेघ हा शब्द सारखा वापरला जातो, कारण अनसेड, अनरिटन असं खूप असतं याच्यामध्ये, लिहिलेलं नसतं, पण ते समजून घ्यायचं असतं. बघा इकडे आता कुठेतरी असं लिहिलंय का, प्रभाते मनी रामचिंतित जावा. याचा अर्थ अजून आपण त्याच पहिल्या चरणामध्येच होतो, म्हणून मी म्हटलं होतं की संपूर्ण एक तास एक श्लोक, पण छान आनंद घेत अभ्यास करतोय आपण. चिंतित जावा असं सांगितलंय. चिंतन करा एकदा, दिवसा सुरुवातीला ना एकदा चिंतन करा आणि मग दिवसभरात तुमचा व्यवसाय करा असं सांगितलंय का तिकडे. हळूहळू आपले काम तयार होतात म्हणजे हे शास्त्र समजण्यामध्ये. समर्थ असं म्हणतायत, प्रभाते मनी राम चिंतित जावा, म्हणजे चिंतित जावा, कंटिन्यूड प्रोसेस, चिंतन करा असं म्हणलेलं नाही तिकडे. म्हणजे बघा आपण कसं रॉंगली आपण मिसअंडरस्टँड करतो बऱ्याच वेळा श्लोकांना. आपण सगळेजण जेवणाच्या अगोदर, म्हणजे खरं म्हणजे म्हणायला पाहिजे, म्हणत नाही ती गोष्ट वेगळी, पण म्हणायला पाहिजे जेवणाच्या अगोदर आपण कुठला श्लोक म्हणतो, सगळे वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहजावन होते वगैरे. त्या श्लोकामध्ये काय म्हटलंय, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. मग आपण काय करतो, जेवायच्या अगोदर एकदा म्हणतो वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. तिकडे असं कुठे म्हटलंय की जेवायच्या अगोदर एकदाच तो श्लोक म्हणायचा आहे. त्याच्या बरोबर उलट त्याच्यामध्ये असं म्हटलंय, वदनी कवळ म्हणजे घास, मुखामध्ये घास घालण्याच्या अगोदर नाम घ्या. याचा अर्थ एकदा घास घालतो का आपण मुखामध्ये, आपण संपूर्णपणे जेवेपर्यंत कितीदा घास घालतो मुखात. म्हणजे त्या श्लोकाचा अर्थ कुठल्या पद्धतीने आपण शिकून घ्यायचा. प्रत्येक वेळा मुखात मी जेव्हा घास घालते तेव्हा त्याचं स्मरण झालं पाहिजे, प्रत्येक वेळात मी जेव्हा घास घेते तेव्हा त्याचं स्मरण झालं पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. तसंच प्रभाते मनी राम चिंतित जावा, हे प्रत्येक प्रभाती सुरू करायचंय आणि संपूर्ण दिवस त्याचं चिंतन बॅकएंड मध्ये चालू असलं पाहिजे असा त्याचा विचार आहे. म्हणजे एकदा करून ते भागत नाही, असं प्रभाते मनी राम चिंतित जावा.
आणि अजून एक चिंतन या शब्दाचा अर्थ आपण पाहिलाय, कारण आपण मनन चिंतन आपलं पहिलं जे सेशन होतं त्याच्यामध्ये आपण मनाचा रोल काय आहे, चित्ताचा रोल काय आहे, हा अभ्यास करताना आपण चिंतन या शब्दाचा चिंता आणि चिंतन याचा डिफरन्स पाहायचा प्रयत्न केला होता. पण आता इथे तो परत करूया, कारण तो आलाय परत शब्द. प्रभाते मनी राम चिंतित जावा. हे दोन शब्द कसे जवळजवळ आहेत बघा, चिंता आणि चिंतन. म्हणजे जे केल्याने दुःख होतं, म्हणजे ज्याची निर्मिती दुःख आहे त्याला चिंता असं म्हणतात. पण ज्याची निर्मिती सुख आहे त्याला चिंतन असं म्हणतात. म्हणजे चिंतन जेव्हा आपण करतो की नाही तेव्हा त्या दोन गोष्टी एकत्र होतात. एक तर स्मरण, आठवतो, एक स्मरण आणि दुसरा विचार. अविचार नाही. म्हणजे मंदाताई खूप छान सांगतात, आपण रात्रभर झोपून किंवा असं झोपून उठतो, आपण सकाळी उठतो आणि आपण सांगतो की रात्रभर मला झोप लागली नाही. मग कोणीतरी विचारलं की का नाही झोप लागली? नाही, रात्रभर मी विचार करत होतो, रात्रभर मी विचार करत होते असं आपण उत्तर देतो. आणि खूप दमून आपण सकाळी उठतो, तर त्याचा अर्थ आपल्याला कळलेला नसतो. रात्रभर विचार केला तर आपण दमणारच नाही. रात्रभर आपण अविचार केला असणार, कारण विचार हे कधीच दमवत नाही. विचार हे योग्य गोष्टीला पकडूनच असतं. म्हणून स्मरण आणि विचार या दोन गोष्टी जेव्हा एकत्र होतात ना त्याला चिंतन असं म्हणतात. म्हणून समर्थ असं म्हणतायत, एक इंग्लिश खूप छान म्हणे बरं का, टेक केअर ऑफ युअर सेल्फ अंटिल 10 o'clock in the morning and the rest of day will take care of yourself. म्हणजे सुरुवातीच्या दिवसापर्यंत थोडा वेळ स्वतःची काळजी घ्या, मग पुढचा सगळा दिवस निवांतच जातो. तशाच अर्थाचं की सकाळी तुम्ही चिंतन करा आणि एकदा की ते चिंतन केलं की दिवसभरामध्ये जे काही घडतंय ते त्याच्या चिंतनावर असणार आहे. एक खूप छान कथा आहे, आपल्याला माहिती असेल, पेशव्यांची आहे. पेशवे आपले पुण्याचे, ते एकदा खूप चिडतात, चिडलेले असतात. एका कर्मचाऱ्यावर पेशवे चिडतात. खूप छान कथा आहे, जर तुम्हाला माहिती नसेल तर नक्की ऐका, आणि माहिती असेल तर परत त्याचा आनंद घ्या. पेशवे एकदा एका कर्मचाऱ्यावर चिडतात, कारण तो कर्मचारी काहीतरी चुकला असतो आणि इतके प्रचंड चिडतात, चूक मोठी नसेल पण पेशवे चिडलेत आणि ते पेशवे आहेत, ते चिडू शकतात. ते त्या कर्मचाऱ्याला बोलवतात आणि सांगतात की तू एक काम कर, मी तुझ्यावर प्रचंड चिडलेलो आहे, तू एक काम कर, तू बाजारात जा आणि एक शेरभर कळीचा चुना म्हणजे चुना आण. आणि तो इतका घाबरतो, तर नक्की कळतं की आता याच्या पुढे आपल्याला जगणं शक्य नाहीये. म्हणजे एक तर जर आपण पेशव्यांचं ऐकलं नाही तरी आपण मारले जाणार, आणि आपण पेशव्यांचं जरी ऐकलं तर त्यांनी काय सांगितलं, चुना आण. चुना गावात असतो, ते चुन्याने करायचं काय ते माहित नाहीये. चुना आण, जा एक शेरभर चुना आण. कर्मचारी प्रचंड घाबरतो, तो त्याचा निघतो, तिकडून निघतो समोर आणि सांगितलेलं ऐकायला पाहिजे. आता बाजारात निघतो, पण तेवढ्यात त्याला आठवतं ते नाना फडणवीसांचं घर, म्हणून तो काय करतो, तो नानांच्या घरी जातो आणि तो इतका घाबरलेला दशत असतो की त्याला बघूनच नानांना कळतं की काहीतरी बिघडलेलं काम आहे. काय रे, काय झालं? तर घडलेला सगळा प्रकार सांगतो की माझ्याकडनं चूक घडली आणि मला एक शेरभर चुना आणायला सांगितलं पेशव्यांनी. तर नाना म्हणतात काही काळजी करू नकोस, आणि ते त्यांच्या बायकोला अगदून हाक मारतात, स्वयंपाकघरात असते बायको, आणि सांगतात की एक शेरभर तूप पातळ करून आण, तूप. आणि ती सांगितलेलं ऐकते, ती शेरभर तूप आणते आणि या कर्मचाऱ्याला सांगतात ते की एक शेरभर तूप आता तू पिऊन टाक. आणि हा सांगितलेला ऐकतो, शेरभर तूप पितो, बाजारात जातो आणि तो चुना घेऊन परत पेशव्यांकडे जातो. पेशवे म्हणतात आता एक बादली आण, त्या बादलीत पाणी घाल आणि हा सगळा चुना त्यात मिसळ आणि आता हा सगळा चुना पिऊन टाक. म्हणजे थोडा जास्त चुना खाल्लं की आपलं तोंड भासतं, आणि चुना प्यायल्यानंतर आतमध्ये काय होणार त्या अवयवांचं, आणि आता ऐकावंच लागणार होतं. म्हणून तो काय करतो की आधी तूप प्यायलेलं असतं आणि मग गडगड गडगड करून तो ते बादलीवर चुना प्यायला लागतो. आणि अगदी थोडासा बादलीत चुना उरलेला असतो, त्याच्या अगोदर आता काय उरलंय, थोडासा चुना उरलाय म्हणून पेशवे निघून जातात. आणि संध्याकाळ होते आणि संध्याकाळी त्यांना आठवते की बाप रे, आपण सकाळी किती कठोर वागलो त्या कर्मचाऱ्याशी. इतकं कठोर वागायची काही आवश्यकता नव्हती. काय झालं असेल त्याचं, तो मेला असेल बिचारा, त्याच्या घरच्यांचं काय झालं असेल, किती दुःख झालं असेल त्यांच्या घरच्या लोकांना. असा सगळा विचार करून ते दुसऱ्या कर्मचाऱ्याला बोलवतात की अरे त्याच्या घरी काय झालं रे, त्याचं काय झालं.
तो दुसरा कर्मचारी म्हणतो काय झालं काय झालं, काहीच नाही झालं, तो कामाला आलाय. मग त्याला बोलवण्यात येतं, बोलव त्याला पुढे. आणि पहिला प्रश्न जर काही विचारलाय पेशव्यांनी तर की तू बाजारात जायच्या अगोदर कोणाच्या घरी गेला होतास ते मला सांग. कारण ते स्वतःची त्याची अक्कल नाही, एवढं हा जिवंत आहे म्हणजे नक्की कोणाला तरी भेटलाय. म्हणून बघा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या हिताचं सांगायला आपले सद्गुरू भेटावे लागतात आपल्याला. कोणाला भेटला होतास तू? मी नाना फडणवीसांना भेटलो होतो. काय सांगितलं त्यांनी? तर म्हणजे त्यांनी तूप प्यायला सांगितलं मला शेरभर. आणि तूप आतमध्ये गेल्यामुळे म्हणजे जिकडून जिकडून आधी चुनाच आहार होता आतमध्ये, तिकडे सगळीकडे आधी तूप साठलं होतं. आणि तूप जे होतं ते तूप हे बाधक ठरलं त्याला. आणि त्या तुपामुळे चुना बाधू शकला नाही त्याला. आणि हा श्लोक आपल्याला असं शिकवतोय की या जगाचं विष प्यायच्या अगोदर, किती छान आहे बघा विचार, या जगाचं विष प्यायच्या अगोदर जर आपण रामनामाचा अमृत प्राशन केला असेल तर आतमधलं कोटिंग तयार होऊन जातं आपलं. आणि हे जगाचं विष आपल्याला बाधत नाहीये. म्हणून काहीही काम करायच्या अगोदर, काहीही व्यवसाय सुरू करायच्या अगोदर आधी प्रभाते मनी राम चिंतित जावा. आणि अजून एक छान अर्थ बरं का, म्हणजे रामाचं नाव घेणं ह्यात आपल्याला अजून हळूहळू कळतंय. पण एक छान मेघ, परत एक मेघ आहे की समर्थांनी इथे प्रभाते मनी राम मनन करावा, रामाचं मनन करावा असं म्हटलं नाहीये. म्हणजे अभ्यास करायला लागलं की कसे लूप होल्स आपल्याला मिळायला लागतात बघा. काय म्हणलंय समर्थांनी? प्रभाते मनी राम चिंतित जावा. तिकडे मनन हा शब्द नाही वापरला की त्याचं मनन करा असं नाही सांगितलं. मग मनन आणि चिंतन याच्यामधला नक्की फरक काय? बघा हळूहळू डेफिनेशन्स होत आहेत. आणि मग पुढचे जेव्हा आपण श्लोक घेऊ तिकडे मनन आल्यानंतर तिकडे नाही ना थांबायचं. आपण शिकलोच आहोत मनन काय चिंतन काय, परफेक्ट अर्थ आपल्याला माहिती असतात. बघा हा बारीक विचार आहे. दोन्हीही गोष्टी मनानेच करायच्या आहेत. मनन आणि चिंतन दोन्हीही गोष्टी मनानेच करायच्या आहेत. पण फरक काय ते जाणून घेऊयात. जेव्हा आपण आतमध्ये साधक बाधक विचार करतो किंवा आतमध्ये विवेक, योग्य काय अयोग्य काय, चांगलं काय वाईट काय, पूर्व पक्ष काय उत्तर पक्ष काय, या सगळ्यांचा विचार करतो आतमध्ये जेव्हा चालू असतं तेव्हा त्याला मनन असं म्हणतात. म्हणजे आतमध्ये अजून अनालायझिंग चालू की हे योग्य आहे की हे अयोग्य आहे, हे बरोबर आहे की हे चुकीचं आहे, असं सगळं जेव्हा घडतं ते आतमध्ये चालू असतं तेव्हा त्याला मनन असं म्हणतात. पण एकदा की निश्चित ठरलं की रामाचं नाव हिताचं आहे, हे तत्व नक्की खरं आहे, असं काहीतरी ब्रह्मतत्व असतं बरं, हे एकदा की निश्चित ठरलं. आणि निश्चित ठरलेल्या गोष्टींवर जेव्हा आपण विचार बिल्डअप करतो, एक गोष्ट निश्चित ठरली आणि त्याच्यावर जेव्हा बिल्डिंग अप होतं त्याला म्हणतात चिंतन. म्हणजे मननाने निश्चित झालेल्या तत्वाला मनच जेव्हा पकडून ठेवतं तेव्हा त्याला चिंतन असं म्हणतात. किती छान अर्थ कळला बघा, मननाचा अर्थ आणि चिंतनाचा अर्थ. आणि समर्थ म्हणून म्हणताय की प्रभाते मनी राम चिंतित जावा. मग रामाचाच का, म्हणजे नाम घ्यायचं कळतंय, नाम चिंतन करावं हे कळतंय आपल्याला. मग रामाचंच नाव का? आमच्या मंदाते खूप छान सांगतात बरं ही कथा, म्हणजे ही गोष्ट पटवतात. त्या असं म्हणतात की जर का सकाळी उठल्या संजय दत्त संजय दत्त संजय दत्त असं म्हटलं तर काय बिघडतं? मंदात्यांचं सांगणं आहे बरं. मग मंदाते असं म्हणतात की शिल्पा शेट्टी शिल्पा शेट्टी शिल्पा शेट्टी असं का नाही म्हणू शकत मी? नामच घ्यायचंय ना. मग रामाचंच नाव का? काहीतरी त्याला एक एव्हिडंट उत्तर असलं पाहिजे की नाही, की रामाचंच नाव का? बघा जर का मी जंगलातून चालते आणि माझ्या पायात जर काटा गेला तर माझ्याकडे काही नसतं दुसरं. मग मी काय करते, आजूबाजूला जंगलामध्ये एक दुसरा काटा शोधते आणि त्या काट्यानेच माझ्या पायात जो काटा गेलाय तो काढायचा प्रयत्न करते. म्हणजे काटे से काटा निकलताय आपण म्हणतो की नाही, तसं हे नामरूपात्मक जे जग आहे, हे नामरूपात्मक जे जग आहे त्या नामरूपात्मक जगामधनं तारण्यासाठी नामच महत्वाचं आहे. म्हणजे नामरूपात्मक जगापासून वाचायला परत नाम, काटेसे काटा, पण त्या नामामध्ये ताकद तर पाहिजे. त्या नामामध्ये मला तारण्याची ताकद तर पाहिजे. मग राम नावात अशी ताकद आहे का? म्हणजे आपण राम म्हटलं ना की आपल्याला तो अवतारी राम आठवतो. म्हणजे अवतार घेऊन सगुण राम जो आला होता, प्रगट झाला होता तो आठवतो. खरं म्हणजे आपण राम जेव्हा म्हणतो
तेव्हा राम या तत्वाकडे विचार करायचा आहे. तो ब्रह्मस्वरूप जो राम आहे त्याचा आपण विचार केला पाहिजे, जो ब्रह्मस्वरूप राम आहे. म्हणजे राम जो अवतार करून आला तो मोठा की मग त्याचं नाव मोठं? बघा, एक रामचंद्र पूर्व तापणीय उपनिषद म्हणून एक उपनिषद आहे. आता हे उपनिषद हे कधी निर्माण झाली आहेत? उपनिषद कधी निर्माण झाली? म्हणजे जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हा हे सगळे वेद निर्माण झालेत आणि वेदांचाच एक भाग हे उपनिषद आहेत. आणि 108 किंवा 111 अशी काही उपनिषद, त्याच्यामधलं मुख्य उपनिषदांचा आपण अभ्यास करत असतो एरवी, पण त्याच्यामधलं एक उपनिषद असं आहे, त्याचं नाव आहे श्री रामचंद्र पूर्व तापणीय उपनिषद. श्री रामचंद्र उत्तर तापणीय उपनिषद असं नावाचं पण एक उपनिषद आहे, त्याचा नाही विचार करायचा आता आपल्याला. श्री रामचंद्र पूर्व तापणीय उपनिषद असं जे उपनिषद आहे ते उपनिषद काय सांगतं? त्या संपूर्ण उपनिषदामध्ये राम या शब्दाच्या व्याख्या दिल्यात फक्त. म्हणजे राम आपण फक्त सगुण रूपातला जो विचार करतो तो झालाय कधी? त्रेतायुगात. म्हणजे आधी सत्ययुग झालं, मग द्वापार युग, त्रेतायुग झालं, तर त्रेतायुगातला आहे ना तो राम. पण त्याच्या अगोदर जेव्हा सृष्टीच निर्माण झाली सत्ययुगात तेव्हाच हे उपनिषद तयार आहे. आणि त्या उपनिषदामध्ये राम हे अक्षर आहे ना, मग राम हे अक्षर जेव्हा तारतं, जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा राम या तत्वाला आपण जाणून घ्यायचंय. म्हणजे राम मोठा की रामाचं नाम मोठं? तर 100% रामाचं नाम मोठं आहे. बघा, एक कथा मी अजून आहे, कारण काय होतं की दृष्टांतामधनं सिद्धांत पटापट कळत जातात. एक सुकंत नावाचा एक राजा होता, बरं, सुकंत, आणि केवट देशाचा राजा होता तो. आणि त्याला एकदा असं कळलं की सुमेरू पर्वतावर संतांची सभा, म्हणजे ऋषी संत यांची सभा भरली आहे आणि त्या सभेला जावं असं त्या राजाला वाटायला लागलं. आणि म्हणून तो निघाला. आणि रस्त्यामध्ये जेव्हा तो निघाला तेव्हा त्याला रस्त्यामध्ये नारद मुनी भेटले. आज मुनींची खूप आठवण आली बरं. अजून एक आधी गोष्ट आपण मुनींची घेतली होती. आपण मुनींना खरंच धन्यता, आपण एक रोज नमस्कार आपल्या ऋषी मुनींना आपण करावा, कारण त्यांच्यामुळे हे सगळं तत्वज्ञान आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. नारद मुनी हे त्या राजाला सुकांत नावाचा राजा जो आहे केवट देशाचा, त्याला ते भेटतात. कारण हा निघालाय, राजा निघालाय संतांचं दर्शन घ्यायला पर्वतावर, कारण सभा भरली होती संतांची. आणि राजा हा नमस्कार करतो मुनीला. आणि मुनी विचारतात, अरे राजा तू कुठे निघालास? तर तो सांगतो की असं सुमेरू पर्वतावर सभा भरती, तिकडे नमस्कार करायला चाललोय. तर ते कौतुक करतात, अतिशय चांगली गोष्ट आहे. संतांचे आशीर्वाद घेतलेच पाहिजेत, ऋषींचे आशीर्वाद, त्यांची कृपा आपल्यावर झाली पाहिजे, म्हणून आपण त्यांच्याकडनं आशीर्वाद घेतले पाहिजे, तू जरूर जा असं म्हणून मग राजा पुढे निघतो. आणि मग नारद मुनी त्याला परत थांबवतात, अरे थांब जरा थांब. काय थांबवलं, का थांबवलं? ते म्हणतात, हे बघ, सगळ्यांना नमस्कार कर बरं, सगळ्यांकडनं आशीर्वाद घे. तर राजा म्हणतो, हो तुमच्याकडनं मी शिकलोच आहे की सगळ्यांकडनं आशीर्वाद घ्यायचे, ऋषींना नमस्कार करायचा, हे मी तुमच्याकडनं शिकलो, मी नक्की ते करीन. ठीक आहे, जा. मग राजा जेव्हा परत पुढे निघतो तेव्हा नारद मुनी त्याला परत थांबवतात, अरे थांब. अरे आता का थांबवलं? तेव्हा नारद मुनी म्हणतात, बघ तिथे खूप संत आणि खूप ऋषी आलेले असतील, सगळ्यांना नमस्कार कर, पण एका ऋषींना नमस्कार करू नकोस. गंमतच वाटे सुकांत राजाला की कसं काय शक्य आहे, कोणाला नमस्कार करू नको असं कोणाबद्दल सांगताय तुम्ही? नारद मुनी असं म्हणतात, कथा खूप छान आहे, तुम्हाला माहितीये का? बघा, ते असं म्हणतात की सगळ्या ऋषींमध्ये एक ऋषी असतील, ते म्हणजे विश्वामित्र ऋषी. विश्वामित्र ऋषी जर तिथे असतील तर त्यांना नमस्कार करू नकोस. त्यांना गंमतच वाटते की इतके मोठे ऋषी आहेत, ते म्हणजे ब्रह्मर्षी आहेत आणि ते पद त्यांनी मिळवलं आहे, अशा ऋषींना नमस्कार नाही करायचा. तर नारद मुनी म्हणतात की आधी पूर्वाश्रमीचे ते म्हणजे ऋषी ब्रह्मर्षी हे पद मिळायच्या अगोदर ते क्षत्रिय राजाच होते ना, क्षत्रियच होते ते. आणि तू पण क्षत्रिय आहेस रे राजा, तू पण क्षत्रिय, ते पण क्षत्रिय, मग तू त्याला नमस्कार कशाला करतोस? आणि नारद मुनी आहेत ना, ते खूप चतुर आहेत बरं. म्हणजे त्यांच्या मनात जे आहे ते बरोबर समोरच्याला त्यांना पटवता येत आहे. म्हणजे आपण कळीचे नारद म्हणतो की नाही, बरोबर कळ लावतात ते. आणि पटवलं त्यांनी. आणि ते त्याला पटलं, राजाला पटलं की ठीक आहे, त्यांनी सांगितलेलं आपण यांचा ऋषींचा आपण ऐकावं, मुनींचा आपण ऐकावं.
म्हणून या राजाने काय केलं, हा राजा जेव्हा तिकडे त्या सभेमध्ये जातो तेव्हा तो सगळ्यांना नमस्कार करतो, फक्त विश्वामित्र ऋषीने नमस्कार करत नाही. आणि विश्वामित्र ऋषी आपल्याला माहितीये ते क्रोधासाठी प्रसिद्ध आहेत. आता सगळ्यांना नमस्कार करून जर त्यांना नमस्कार नाही केला तर काय होणार, जे व्हायचं तेच होणार. झालं तसंच. सभा संपल्यानंतर विश्वामित्र ऋषींना राग येतो आणि विश्वामित्र ऋषी स्वतःच्या आश्रमात म्हणजे सिद्धाश्रमात न जाता ते काय करतात तर थेट डायरेक्ट ते अयोध्येला पोहोचतात. आणि अयोध्येला जेव्हा ते दुपारपर्यंत वगैरे जी वेळ असेल, जेव्हा केव्हा ते चालत गेले असतील, जसे पोचले असतील तेव्हाच्या काळी दुपार असते आणि राम तेव्हा आपल्या कक्षेमध्ये आराम करून झोपलेले असतात आणि बाहेर पहाऱ्यावर लक्ष्मण उभा असतो. आणि हे क्रोधामध्ये गेलेत ना विश्वामित्र ऋषी तिथे आणि म्हणतात लक्ष्मण मला आत्ताच्या आत्ता रामाला भेटायचं. राम करतोय काय, लक्ष्मण म्हणतोय राम झोपलाय आतमध्ये. तर ते असं म्हणतात राजा जर झोपला तर असंच होतं म्हणे. काय होतं की लोक चुकीचं वागतात, ऋषींना मान देत नाहीत, ऋषींना नमस्कार करत नाहीत, लोक चुकीचं वागतात. त्यांचं चिडणं रास्त होतं, बरोबर होतं त्यांचं चिडणं. ते म्हणतात मला आत्ताच्या आत्ता भेटायचं रामाला. आणि हा जो त्यांचा आवाज असतो वाढलेला तो सगळा आतमध्ये रामाला ऐकू येतो. आणि राम स्वतः ओळखतो आपल्या गुरूंचा आवाज आहे. शिकलेला असतात एवढ्या सगळे शस्त्र अस्त्रविद्या हे त्यांनी शिकलेत ना ते त्यांच्याकडनं विश्वामित्र ऋषींकडनं. आवाज ओळखतो राम आणि राम बाहेर येतो आणि म्हणतो की काय झालं, आपण का आधी नमस्कार करतो राम आणि विचारतो की आपण का चिडला आहात. तर घडलेला सगळा प्रकार सांगतो की तुझ्या राजा तो राजा आहे मान्य, सुकंठ राजा आहे पण त्याचा प्रदेश लहान आहे, केवट हा प्रदेश लहान आहे आणि तू मात्र मोठा राजा आहेस. की तुझ्याकडे मोठं राज्य असताना जर हे छोटे मोठे राजे चुकले, प्रजा चुकली तर दंड काय करायचं असतं. जर ऋषींना मान मिळाला नाही तर दंड काय करणार आहेस तू, शासन कुठल्या प्रकारचं शासन करणार आहेस. तेव्हा राम असं म्हणतो की जर असं घडलं असेल तुम्ही सांगताय तसं तर 100% त्याचं शिरच्छेद मी करीन आणि तुमच्या पायापाशी आणून टाकेन त्याचं शिरच्छेद. आणि विश्वामित्र ऋषी म्हणतात योग्य, राजाने असंच वागलं पाहिजे, जो चुकतो असाच त्याचा न्याय करायचा असतो. बरोबर आहे. आणि खरंच ते बरोबर आहे, जे चुकलेलं असतात. आज आपण हल्ली कसंही वागतो पण चूक जरी झाली तरी आपल्याला काही घडत नाही ना, आपण वागतोय आपलं मस्त बिंदास. विश्वामित्र म्हणतात ठीक आहे बरोबर आहे ऋषी असं म्हणतात आणि ते आपल्या आश्रमात निघून जातात. आणि राम काय करतो की राम आता पुढची काय तयारी आहे तर विचार करायला लागतो. पण हा सगळा घडलेला जो प्रकार आहे तो सुकंताच्या कानावर पडतो. त्याला कळतो की बाप रे, जो तारणारा आहे, जो अखिल जगताला तारणारा आहे असा जो राम आहे तोच जर मला मारणार असेल, तोच जर मारणारा ठरला तर मला वाचवणार कोण. तो इतका घाबरतो आणि तो आता शोध घ्यायला लागतो कोणाचा तर नारद मुनींचा, ज्याच्यामुळे त्याने असं वागलेला असतो. तो असा विचार करतो की मी शांतपणे मी तिथपर्यंत देव पर्वतापर्यंत पोहोचणार होतो, तिथे गरज नव्हती, म्हणजे ध्यानीमध्ये नसताना मला मुनी भेटले, नारद मुनी भेटले आणि आता मी शोध घेतोय. हे त्रिभुवनात ज्यांचा संचार आहे त्यांना कुठे कुठे शोधू, मी कसा शोधू, आता मला मिळत नाहीयेत ते नारद मुनी. पण शोध घेतल्यानंतर त्यांना नारद मुनी भेटतात या राजाला. मग राजा त्यांना नमस्कार करतो आणि म्हणतो काही करा, कृपा करा आणि मला वाचवा, कारण आता मला राम मारणार आहे. तर नारद मुनी असं म्हणतात की राम असं काही करणार आहे असं मला वाटलंच नव्हतं, आता मी काही करू शकत नाहीये म्हणे, आता मी तुला कसं वाचवू. म्हणजे रामाने जे ठरवलंय त्याच्या विरुद्ध तर काहीच घडत नसतं, मी नाही वाचू शकत, मला माफ कर, मी तुला नाही मदत करू शकत. तेव्हा सुकंत असं म्हणतो असं होऊच शकत नाही, काहीतरी तरी उपाय असेलच. तेव्हा नारद मुनी असं म्हणतात तू एक काम कर, तुला जर वाचायचंच असेल तर तू एक काम कर की त्या सुमेरू पर्वतावर एका गुहेमध्ये अंजनेय माता, अंजनी माता ती काय करतीये तर ती तप करतीये, त्या गुहेमध्ये जाऊन अंजनी माताला शरण जा, तुझं काम होईल. ठीक आहे. टेन्शन मध्ये जेव्हा असतो तेव्हा जे काही ऍडवाइस आपल्याला लोक देतात ते आपण ऐकतो, त्याचा परिणाम काय होणार आहे, आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे की नाही असा आपण काही विचार करत नाही. सुकंत काय करतो तर तो आधी सुमेरू पर्वतावर जातो, ती गुहा शोधतो आणि अंजनी माताला शरण जातो. ती तपस्या करत असते, अगदी करुण अंतःकरणाने तिला नमस्कार करतो आणि म्हणतो माता मला वाचव, काय घडलंय असं ती विचारते. तो असं म्हणतो, सुकंत राजा असं सांगतो की माझा जीवाला धोका आहे आणि विश्वामित्र ऋषी माझ्यावर चिडलेले आहेत, काही करून मला तू वाचव. तर ती माता असं म्हणते, माता हे करुणामयीच असते. माता म्हणते काही काळजी करू नकोस, तू इथे आतमध्ये गुहेत थांब, बाहेर मी पहारा करते, मी बाहेर पहारा देते, तू इथे आतमध्ये थांब. आणि अंजनी माता जेव्हा बाहेर उभी राहते तेवढ्यात अंजनी मातेला नमस्कार करायला तिचा पुत्र म्हणजे हनुमंत तिकडे येतो. आणि अंजनी माता आपल्या पुत्राला बघून असं म्हणतीये की अरे हनुमंता, आपल्याला जर कोणी शरण आलं असेल कथा खूप छान आहे, जर माहिती नसेल तर ऐका.
अंजनी माता असं म्हणते की जर आपल्या मुलाला सांगते की जर आपल्याला शरण जर कोणी आलं असेल तर आपण काय करतोय, तर आपण त्याला आधार देतो की नाही. तर मला कोणीतरी शरण आलेलं आहे तर मी त्याला आधार दिलेला आहे. तू त्याला वाचवण्याचा मला मदत करशील का, त्याला वाचवण्यासाठी. हनुमंत काय म्हणतोय बघा, हनुमंत असं म्हणतोय माता ही तुझी आज्ञा आहे आणि तू जे म्हणतेस, तू ज्याला संरक्षण देण्याबद्दल बोलतेस त्याला मी 100% संरक्षण देईल ही मी प्रतिज्ञा करतो आणि मी शपथ घेतो रामाची, की मी त्याला वाचवीन. आता काय प्रकार घडलाय तिकडे, की तिकडे रामाने शब्द दिलाय आपल्या गुरूंना आणि याच्या बरोबर विरुद्ध रामाचीच शपथ घेऊन इकडे हनुमंताने शब्द दिला आपल्या आईला. आता काय घडणार बघा. अंजनी माता काय म्हणते की आतमध्ये जो सुगंध होता त्याला बाहेर ती बोलवते आणि म्हणते बाहेर या आणि तू काय घडलं ते सगळं सांग. आणि सुगंध असं म्हणतो की मला कोण मारणार आहे, तर मला राम मारणार आहे. तर अंजनीय माता म्हणते मला तू विश्वामित्र ऋषींचं नाव सांगितलं होतंस ते. तो म्हणतो हो, विश्वामित्र ऋषी चिडले आणि मारणार आहेत राम. आणि हनुमंत आता कचाट्यात सापडला. तर नक्की करायचं काय, आपल्या गुरूंच्या विरुद्ध, आपल्या इष्टदेवताच्या विरुद्ध कसं जाणार. पण तो म्हणतो आता आपण आपल्या आईला शब्द दिला आणि शपथ कोणाची घेतलीये, आपल्या इष्टदेवतेची शपथ घेतलेली आहे, प्रतिज्ञा. म्हणून तो सुकंतला सांगतो, हनुमंत सांगतायत सुकंतला तू एक काम कर, तू आपल्या प्रदेशात जाऊन राज्य कर, मी बघतो काय करायचं ते. आणि हनुमंत जातात अयोध्येमध्ये. बघा आपण रामनामाचं महत्व ऐकतोय आणि हे महत्व आपल्याला जोपर्यंत निश्चित कळत नाही तोपर्यंत आपण अंतःकरणापासून रामनाम तेवढं विगरसली, तेवढं स्ट्रॉंग इंटेन्शनने घेणार नाही. फार महत्वाचं असतं. या सगळ्या कथा आपल्याला शिकवत असतात. हनुमंत जातोय अयोध्येपर्यंत रामाला सांगायला आणि जेव्हा हनुमंत अयोध्येमध्ये पोहोचतो तेव्हा त्याला असं दिसतं की संपूर्ण युद्धाची तयारी झालेली आहे. राम युद्धाची तयारी करतोय, राम सैन्य तयार करतोय, स्वतः युद्धाला निघायचा प्रयत्न करतोय. तेव्हा हनुमंत जातो आणि नमस्कार करतो रामाला आणि सांगतो प्रभू काही करा पण त्याच्यावर चाल करू नका, त्याला मारू नका हो. तेव्हा राम असं म्हणतो की अरे असं करणं शक्य नाही, कारण मी शब्द दिलाय माझ्या गुरूंना, मी विश्वामित्र ऋषींना शब्द दिलाय. आणि हनुमंत म्हणतो की मी प्रतिज्ञा केली आहे माझ्या गुरूंच्या नावाने, माझ्या इष्टदेवतेच्या नावाची मी प्रतिज्ञा केलेली आहे, मी काय करू की मी त्याला वाचवीन ज्याला तुम्ही मारणार आहात. तेव्हा राम असं म्हणतोय हनुमंत तू तुझं काम कर आणि मी माझं काम करतो, बघूया आपण होतंय काय पुढे. आणि संपूर्ण सैन्य घेऊन राम निघायला लागतो त्याच्या देशापर्यंत, त्याच्या प्रदेशापर्यंत. पण त्याच्या अगोदर फास्ट, कारण हा एकटाच आहे हनुमंत, हा त्या प्रदेशात पोहोचतो आणि त्या सुकंतला सांगतो, राजाला कथा खूप सुंदर आहे बरं. सुकंतला सांगतो तू माझ्याबरोबर पटकन चल आणि आपण एका जंगलामध्ये जाऊन थांबूया. का असं करतोय हनुमंत, काय करायचंय हे काही माहित नाहीये सुकंतला, पण सुकंत ऐकतोय हनुमंताचं. आणि ते एका जंगलात जाऊन, ओसाड प्रदेशात एका जंगलात जाऊन थांबतायत. आणि हनुमंत आता सुकंतला सांगतात की आपल्या दोघांच्या हातात फक्त एकच गोष्ट आहे, आता दुसरं काहीच आपण करू शकत नाहीये. आपल्या हातामध्ये फक्त एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे रामाचं नाम घेणं. त्याचं नाम घे तू, त्याचं नाम मी घेतो, आपण दोघांनी फक्त नाम घेऊया. तेव्हा सुकंत असं म्हणतोय अरे काय गंमत करतोयस काय तू, ज्याचं नाम मला तू घ्यायला सांगतोयस तो स्वतः म्हणजे तो सैन्यासकट, त्याचं संपूर्ण सैन्य त्याच्या बरोबर आहे आणि तो स्वतः खुद्द राम जर मला मारायला निघालाय तर त्याचं 2 अक्षराचं नाम फक्त ते मला कसं वाचवेल. प्रश्न व्हॅलिड आहे की नाही त्याचा. हनुमंत म्हणतोय याच्याशिवाय दुसरं आपल्याकडे उरलंच काही नाहीये. तू एक काम कर, तू डोळे बंद कर, मी पण डोळे बंद करतो आणि आपण फक्त नाम घेऊया. आता पर्यायच नाहीये. सुकंत डोळे बंद करतोय आणि रडत 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 नाम घेतोय. हनुमंताने पण डोळे बंद केलेले, हनुमंत पण नाम घेतोय आणि दोघंही नामामध्ये रडतायत खरं म्हणजे. पण हनुमंत जो रडतोय तो भक्ती प्रेमामुळे रडतोय आणि सुकंत जो रडतोय तो घाबरण्यामुळे, भयाच्या पोटी रडतोय. आणि काय होतं की हे युद्ध करण्यासाठी सैन्य घेऊन राम पुढे आलाय समोर आणि त्यांनी पाहिलं की हनुमंताने काय केलंय की आपल्या शेपटीमध्ये सुकंतला पाठी लपून ठेवलंय. मग रामाने काय केलं, रामनाम चालू आहे त्या दोघांचं. आणि सैन्य बघितल्यानंतर रामनाम घेणं सुकंत विसरलाय. आणि स्वाभाविक आहे, सामान्य जण विसरतात, संकट पुढे आलं की नाम घ्यायला विसरतात. पण हनुमंताचं तसं नाही. हनुमंताने सैन्य जरी पाहिलं तरी नाम घेणं चालू ठेवलंय. आणि रामाने काय केलं तर राम एका मागोमाग एक बाण सोडायला लागलाय हनुमंतावर. पण घडतंय असं की रामनामामुळे एक वलय, एक सुरक्षित असं वलय
हनुमंताच्या बाजूला आणि त्याच्या बाजूला तयार झालेलं, त्याच्या शेपटीमध्येच त्याला गुंडाळून ठेवलंय सुकांतला हनुमंताने. आणि म्हणून जे बाण आहेत ते काही करू, ते विफल होत आहेत, ते काहीच करू शकत नाहीयेत, काहीच करू शकत नाही, ते बाण परत पडतायत. आणि हे सगळं दृश्य जे आहे ते हनुमंत बघतो, सॉरी लक्ष्मण बघतो. आणि लक्ष्मण म्हणतो हे काय चाललंय, रामाचे बाण चालत नाहीत म्हणजे काय, मी बाण मारतो. म्हणून लक्ष्मणाने काय केलंय तर लक्ष्मणाने बाण मारला. आणि तो लक्ष्मणाचा जो बाण आहे तो थेट जाऊन हनुमंताच्या हृदयाला लागला. आणि गंमत अशी घडली की बाण लागला हनुमंताच्या हृदयाला, पण मूर्छित झाला तिथे राम. काय कथा आहे बघा. हनुमंताच्या आत केवळ केवळ आणि केवळ रामच आहे. आणि बाण हनुमंताला लागल्यामुळे मूर्छित झालाय राम. म्हणून लक्ष्मण काय करतो, स्वतःच्या रथामधनं पटकन उतरतो आणि रामाला जाऊन जाग करतो. रामाला जाग येते आणि रामाला कळतं की हनुमंताला बाण लागलाय हृदयामध्ये आणि घळघळ 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 रक्त येतंय बाहेर. म्हणून राम काय करतो, तर राम हनुमंताच्या जवळ जातो आणि तो काय करतो, त्याच्या डोक्यावरून अतिशय प्रेमाने हात फिरवतो, त्याच्या डोक्यावरून हात फिरवतो, स्वतःच्या जवळ घेतो, त्याच्या डोक्यावरून हात फिरवतो, स्वतःच्या जवळ घेतो, डोळे बंद करतोय आणि असा विचार करतोय राम की त्याला बरं वाटेपर्यंत मी हे करणार आहे. आणि हनुमंत तेवढा डोळे उघडून असं पाहतोय की रामाचे डोळे बंद आहेत, रामाचे डोळे बंद आहेत, हाच सुंदर मोका आहे. म्हणून तो काय करतो की तो पटकन मागे जातो आणि स्वतःच्या मांडीवर सुकंताला बसवतो, शेपट्याने असं पुढे करतो आणि रामाचा हात जो आहे तो हळूच सुकंताच्या डोक्यावर जातो. राम पटकन डोळे उघडतो आणि हनुमंत आता म्हणतोय की रामा, याला वाचवणं, याला मारणं की याला वाचवणं हे आता फक्त तुमच्या हातात आहे. अतिशय सुंदर दोहा आहे त्याला. जेव्हा हा हात पुढे येतो बरं का सुकंताच्या डोक्यावर, तेव्हा दूसरी बार कृपा करिके, ऐकूया बरं आपल्याला गोड वाटतं, दूसरी बार कृपा करिके हनुमंत पे हात विनीत सिधायो. म्हणजे त्याच्या डोक्यावर खरं अतिशय प्रेमाने जेव्हा हात नेलाय रामाने, दूसरी बार कृपा करिके हनुमंत के हात विनीत सिधायो, दे के हसे रघुनाथ जबे निज हात सुकंत के माथ टिकायो. म्हणजे तो दुसऱ्या वेळा जेव्हा हात रामाने पुढे गेलाय तर कोणाच्या माथ्यावर टेकलाय, तर तो सुकंत राजाच्या माथ्यावर टिकलाय. म्हणून हनुमंत असं म्हणतोय की तुमचा स्पर्श या सुकंतला झालेला आहे, आता याला मारायचं की नाही हे तुम्ही ठरवा. तेव्हा राम असं म्हणतोय, अरे ज्याला तू तुझ्या मांडीवर बसवलंयस त्याचं रक्षण मला करण्याच्या शिवाय दुसरं काही उपायच नाहीये रे. पण मी करू काय, कारण मी शब्द दिलाय माझ्या गुरूंना. आणि हे म्हणतानाच तेवढ्यात तिथे विश्वामित्र ऋषी प्रगट होतात. आणि विश्वामित्र ऋषींना बघितल्या हनुमंत म्हणतोय सुकंतला, जा आता त्यांचे चरण पकड. सुकंत गेलाय आणि अतिशय नम्रतापूर्वक त्यांचे चरण पकडलेत. आणि विश्वामित्र ऋषी असं म्हणतात की साधूंचं काम काय आहे, तर साधूंचं काम हे संहार करणं नाहीये, तर संरक्षण करणं आहे. तुला मारणं हे माझा उपाय, तुला मारायचं नव्हतंच रे, तुला मारायचं मला नव्हतंच. म्हणून रामाला ते आदेश देतात की तू याला मारायचं नाहीयेस, म्हणून त्याला अभयदान दिलेलं आहे. आणि त्याचे शब्द मागे घेतला मग रामाने आणि याला विचारलंय की तू आता जे मला नमस्कार केलास तेव्हा तुला काय दुर्बुद्धी झाली होती, म्हणजे कुणाच्या संगतीत, त्या राजाला विचारतात की तुला कुणाच्या संगतीत अशी दुर्बुद्धी झाली होती की तुला हे सगळं सुचलं. तो म्हणतो नाही, दुर्बुद्धी नव्हती ती, म्हणजे कुसंगतीमध्ये हे घडलं नव्हतं, तो सुसंगतीमध्ये घडलं होतं हे. तर मला खुद्द नारद मुनींनी हे सांगितलं होतं म्हणून मी केलं. तेव्हा विश्वामित्र ऋषी म्हणतात नारद मुनींनी, आणि तेवढ्यात तिथे नारद मुनी प्रगट झाले आणि नारद मुनींना विचारलंय प्रत्येकाने की तुम्ही असं का केलं. नारद मुनीने उत्तर इतकं सुंदर दिलं. नारद मुनी असं म्हणतात की माझा त्रिभुवनात संचार असतो आणि त्रिभुवनामध्ये मी फिरताना प्रत्येक जण मला हेच विचारतोय की राम मोठा की रामाचं नाम मोठं. म्हणजे मला एकच, प्रत्येकाला कुठे कुठे मला उत्तर देत बसू अशी एकच लीला करून दाखवायची होती की ज्याच्याने प्रूव्ह होणारच, साबित होऊन जाणार की रामापेक्षा रामाचं नाम मोठं आहे. म्हणून ही सगळी लीला घडवून आणली म्हणे की रामाच्या नामामुळे तो वाचलेला आहे. किती सुंदर कथा आहे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, का, कारण त्याच्या नामामुळे आपण सगळं, एक छोटंसं नाम घ्यायचं, त्या नामामुळे आपण सगळे या जगामधलं जे विषय, या भवरोगाचं जे विषय आहेत त्याच्यामधनं वाचणार आहोत. आणि ते नाम आपण कसं आहे, माझ्याकडे पुढचे 10 मिनिटं आहेत, त्या 10 मिनिटांमधनं राम शब्दाच्या अर्थाचा विचार करूया. आता आपल्याला निश्चित कळलं की हे नाम वाचवणारं नाम आहे.
म्हणजे दुसरं कुठलं नाम घेण्यापेक्षा रामाचं नाव वाचवणार आहे हे आपल्याला हळूहळू कळतंय आणि अजूनही निश्चित करणार आहे जेव्हा आपण त्या राम शब्दाच्या अर्थाकडे बघतोय. बघा, आपण रामचंद्र पूर्व तापणीय उपनिषद अशा उपनिषदाचा उल्लेख केला होता आणि त्या उपनिषदामध्ये बरेच व्याख्या आहेत राम या शब्दाच्या, पण आपल्याला उपयोगी अशी जी व्याख्या आहे प्रापंचिकांना त्याचा आपण अभ्यास करूया. बघा, राम मध्ये र आ आणि म, रा आहे की नाही, र नाही, रा आहे, मात्रा आहे, म्हणून 3 अक्षर आहेत, र अ आणि म. आणि आपले सगळी अक्षरं जी आहेत ना, म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी अथर्व वेद या वेदाचा अभ्यास करावा लागतो, पण जी शब्दांची अक्षरांची निर्मिती आहे त्या तो सगळा अभ्यास जो आहे तो अथर्व वेदामध्ये आहे. आणि सगळी अक्षरं जी आहेत ती बीजाक्षर आहेत, त्यांची मूळ बीजाक्षर आहेत आणि त्या बीजाक्षरांमधनं अक्षर तयार झालेली आहेत. म्हणजे र हा जो अक्षर आहे र हे अग्नी बीजाचं आहे. म्हणजे र मध्ये अग्नीचं सामर्थ्य आहे. अग्नी बीजामधनं र हे अक्षर तयार झालं समजण्यासाठी. आणि अग्नी काय करतं तर अग्नी भस्मसात करतं. म्हणजे लौकिकात बघतो की नाही आपण, अग्नी लावला की काय करतं, जाळतं ते. मग आता इकडे हा ज्ञानाग्नी आहे, हा लौकिकातला अग्नी नाहीये ना. र जेव्हा आपण उच्चार करणार आहोत तो ज्ञानाग्नी आहे. मग तो काय भस्मसात करतो, ते र अक्षर काय भस्मसात करायला निघालंय, तर शास्त्र असं उत्तर देतं की र आपलं कर्म जाळतं. म्हणजे जसं लौकिकात अग्नी ओलं पण जाळतं आणि सुकं पण जाळतं, ते बघत नाही चांगलं काय वाईट काय, सगळ्याचा जाळपोळ जसं लौकिकातला अग्नी करतो तसं हा जो ज्ञानाग्नी आहे र अक्षर, ते आपलं सगळं कर्म म्हणजे आपलं पाप पण आणि आपलं पुण्य पण दोन्हीही कर्म आपली जी आधी केलेली असतात, म्हणजे जी आपण संचित म्हणून करतोय किंवा आपण जी क्रियामान स्वातंत्र्यामुळे रोज सारखं कर्म आपण जे करतोय ते क्रिएटच करतो की आपण नवीन जन्म क्रिएट करायला चाललोय. आणि जरी पुण्य असेल, एक तर पाप जाळतंय ठीक आहे आपल्याला पटतं, पण पुण्य पण जाळतं, मग आपल्याला संकोच आहे असं कसं. पण जोपर्यंत पाप संपत नाही आणि पुण्य संपत नाही तोपर्यंत आपण हे जन्म मरणाचं आपलं चक्र थांबत नाहीये. म्हणून र हे बीज काय, फक्त उच्चार करायचा, काय सोपं काम आहे, अवघड आहे का. फक्त र उच्चारल्याने काय होतंय तर आपले कर्मबीज सगळी जाळली, सगळी कर्म आपली जाळली जातात, पाप आणि पुण्य, आणि आपली पाठी सपाट होतीये टुवर्ड्स मुक्ती, टुवर्ड्स आनंद. मुक्ती म्हणजे काय, मुक्ती म्हणजे मरण नाही बरं, मुक्ती म्हणजे बंधनातून मुक्ती आणि केवळ आनंदात, केवळ अद्वैत, केवळ आनंद अशा स्थितीमध्ये लँडअप करणं. का नको मग. म्हणून शास्त्र असं म्हणतं की राम उच्चारणारा जो असतो, राम या शब्दाचा जो उच्चार करतो तो हळूहळू निष्पाप होत जातो, कारण त्याचे सगळे पाप पुण्य सगळी संपत जातात. म्हणजे र फक्त उच्चारल्याने किती मोठा फायदा आहे बघा. र उच्चारल्याने आपले सगळे कर्म भस्मसात होतात, कारण ते अग्निबीजाचं कार्य आहे. आणि मग अ काय आहे, र अ आ आहे ना मध्ये मात्रामधली, मग अ काय आहे तर अ हे सूर्य बीजाचं, म्हणजे सूर्याचं सामर्थ्य कशात असेल तर अ मध्ये आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्या मुखामधनं आपण अ असा उच्चार करतो, कोणाचंही नाव आपण घेतो तेव्हा अ असतं ना कुठे कुठे मध्ये जे काही बोलतो, प्रत्येक वेळा अ जेव्हा आपल्या मुखातनं उच्चारला जातो तेव्हा त्याचं कामच आहे, कारण ते सूर्यबीजाचं आहे. आणि सूर्याचं काम काय आहे तर सूर्याचं काम हे अंधार घालवणं आणि प्रकाशित करणं, किंवा प्रकाशित म्हणजे आपल्या चित्तात हळूहळू प्रकाशित पडत जातो. म्हणजे अ असं आपण जेव्हा म्हणायला लागतो तेव्हा आपण आपल्याला गोष्टींचे अर्थ कळायला लागतात, आपण आपल्याला समजायला लागतो. इतका मोठा अर्थ म्हणजे चित्तामध्ये प्रकाश टाकणं, प्रकाश पडणं आणि अंधकार घालवणं, अज्ञान घालवणं, हे काम जर कोण करतं तर अ हे करते अक्षर. म्हणजे र आणि अ. आणि आपल्याला काय घाई असते माहितीये का, आपण जेव्हा नाम घेतो तेव्हा आपल्याला घाई असते, पण राम 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 करतो आणि रावर आपण स्ट्रेस देतो. पण आता हे सगळं ऐकल्यानंतर आपण नक्की अगदी 100% आपण काय करायचंय तर राम 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 असं म्हणायचंय. पण मचं काम करायला, मचं काम करायला हवं ना, आणि ने जर मचं काम करायला हवं तर त्याचा उच्चार व्यवस्थित केला पाहिजे. मग म कडे काय सामर्थ्य आहे, म या अक्षराकडे काय सामर्थ्य आहे तर म हे जे अक्षर आहे ते चंद्रबीजाचं आहे. म्हणजे इतकं जाळपोळ, इतका दाहकता सूर्याची ही सगळी आधी झालेली आहे. आणि मग त्याच्यानंतर चंद्रबीजामुळे आपल्याकडे शांतता येणार आहे. कारण चंद्रबीज जे आहे ते अतीव शांतता देणारं, आल्हादकारक
प्रसन्नता देणारं असं ते अक्षर आहे. म्हणून र, अ आणि म, राम हे अक्षर जे आहे ते कर्म भस्मसात करते, आपलं अज्ञान घालवतंय. आणि हे सगळं करून आपल्याला शांत आणि आनंदित करण्याचं काम जर कोण करत असेल तर हे राम हे अक्षर करते. म्हणून रामाचा उच्चार सकाळी उठल्या उठल्या करावा आणि दिवसभर त्याचं चिंतन करावं, असा अर्थ आपण फक्त आज प्रभाते मनी रामचिंतित जावा असं केलं. पुढचे 2 मिनिटं आहेत आणि त्या 2 मिनिटांमध्ये पुढच्या 2 ओळींचा अर्थ म्हणजे प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. याचा अर्थ आपल्याला माहिती, कारण वैखरी वाणीचा आपण विचार केला होता. एक 2-3 अर्थ आपण पटकन घ्यायचा प्रयत्न करूया. पुढे वैखरीचा अर्थ काय, आपण 3 अँगल्सने पुढे वैखरीचा अर्थ अभ्यास करू शकतो. एक म्हणजे पहिला अँगल अभ्यास करायचा. पुढे वैखरी म्हणजे सगळ्यात पुढची जी वैखरी वाणी आहे, आता आपल्याला 4 वाणी कळत आहे. सगळ्यात पुढचे म्हणजे वैखरी वाणी जी आहे त्याच्याने नाम घ्या. कारण वैखरी वाणीमध्ये नाम घेतल्याने काय फायदा होतो ते आपण सगळं पाहिलेलं आहे. म्हणजे उंबरठ्यामधला दिवा आत प्रकाशित करतं, बाहेर प्रकाशित करतं, हा सगळा प्रकार आपण आधीच्या अभ्यासांमध्ये आपण जेव्हा अभ्यास केला होता वाणींचा तेव्हा आपण पाहिला होता. म्हणून पुढच्या वाणीने म्हणजे पुढची वैखरी वाणीने नाम घ्या असा एक अर्थ आपण लावला. दुसरा अजून एक वेगळा अँगल अभ्यास करायचा आणि सगळ्या अँगल्स मध्ये ते परफेक्ट तो विचार बसतो. म्हणजे किती मजा आहे अभ्यास करण्यामध्ये, किती मजा आहे बघा. दुसरा अँगल पुढे वैखरी म्हणजे वैखरीच्या पुढची ती कुठली आहे, आता आपल्याला पाठ आहे. वैखरीच्या पुढची म्हणजे मध्यमा वाणी, म्हणजे मध्यमा वाणीने नाम घ्यावं असं समर्थ आपल्याला सांगतायत. मध्यमा वाणीचा पण आपण सगळा अर्थ पाहिलेला की मध्यमा वाणीने नाम घेतल्यावर काय होतं, ती शुद्ध असते, तिला मायेचा संपर्क बाहेर झालेला नसतो आणि ते आपलं आपण करतं, आपल्याला कळतं. म्हणून मध्यमा वाणीने नाम जप करावा. हा पुढे वैखरीचा दुसरा अर्थ. म्हणजे एक पुढची वाणी जी आहे ती वैखरी वाणी, एक त्याच्या पुढचा अर्थ वैखरीच्या पुढची वाणी अशी जी मध्यमा आहे असा दुसरा अर्थ. अजून एक तिसरा अँगल लागतोय पुढे वैखरीला, अजून एक अँगल लागतोय अभ्यासाचा, विचार करण्याचा, आणि तो म्हणजे पुढे वैखरी म्हणजे वैखरीच्या सगळ्या पुढच्या कुठल्या राहिल्यावर वैखरीच्या पुढच्या आहे मध्यमा, त्याच्या पुढची आहे पश्यंती, त्याच्या पुढची आहे परा. म्हणजे एक एक करून आपण नाम अशा पद्धतीने घ्यावं की वैखरीमध्ये स्थिर झाल्यावर मध्यमेमध्ये आपण हाही विचार पाहिलाय. अजपाजपापर्यंतचा विचार आपण पाहिलाय. अजपाजप म्हणजे काय असतं ते आपण घेतलं होतं की शारदेचा जेव्हा विचार केला तेव्हा आपण पहिल्या श्लोकामध्ये गणाधीश जोईश सर्व गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमू शारदामूळ चत्वार वाचा, 4 वाचांचा जेव्हा आपण अभ्यास केलाय शारदेचा तेव्हा आपण या 4 वाणी पाहिल्या होत्या. म्हणून एक एक करून पुढच्या वाणीमध्ये स्थिर होणं आणि परेपर्यंत ते नाम जाऊन थांबणं. म्हणजे परेमध्ये गेल्यानंतर मग जप करावा लागत नाही. मग दिवसभरामध्ये आपण जे काही काम करतोय आपला व्यवसाय करावा ना, नक्की करावं. कोण नाही म्हणतंय. 4 पुरुषार्थ सांगितले, सगळं सोडून नाम घेत बस असं सांगितलेलं नाहीये. पण परेपर्यंत जेव्हा नाम जातं तेव्हा तो जप होत राहतो, तो करावा लागत नाही. आणि अशा पद्धतीने संपूर्ण दिवस प्रभाते मनी रामचिंतित जावा हे घडत राहतं. पुढे वैखरी राम आधी वदावा आपण पाहिलं. आणि याच्या पुढे सदाचार हा थोर सांडून येतो. सदाचार हा अजिबात सांडू नये, कारण जनी तोची तो मानवी धन्य होतो. खरं म्हणजे मला असं वाटलं होतं की मी आज संपूर्णपणे हे करणार आहे, पण आज बसत नाहीये ते. आणि घाईमध्ये आपण नको घेऊया, कारण त्याच्या पुढचे जे 2 श्लोक आहेत त्याच्यामध्ये काय करू नयेत, हे असं करू नका, तसं करू नका, तसं करू नका असं समर्थ सांगतायत. ते पुढचे 3 श्लोक जे आहेत ते आपण पुढच्या वेळेला घ्यायचा प्रयत्न करूया. पण सदाचाराचा खूप सुंदर अर्थ आहे. पण बघा हे 4 चरण आहेत की एका श्लोकामध्ये 4 चरण आहेत. प्रभाते मनी रामचिंतित जावा मध्ये काय म्हणतात आपल्याला, आपलं शास्त्र असं शिकवत आहे की ज्ञानेंद्रियानी, कारण तिकडे मन आलंय. प्रभाते मनी, मन काय आहे तर ज्ञानेंद्रिय आहे. म्हणून पहिली ओळ आपल्याला काय शिकवते, पहिलं चरण की ज्ञानेंद्रियानी सद्विचार करावा, हे पहिलं चरण आपल्याला शिकवत आहे. मग दुसरं चरण आपल्याला काय शिकवत आहे, मुखाने नामोच्चार करावं, नाम घ्यावं, हे दुसरं चरण शिकवत आहे. आणि तिसरं चरण काय म्हणते की कर्मेंद्रियानी, कर्मेंद्रिय आपले हात पाय वगैरे ज्याच्याने आपण कर्म करतो ते कर्मेंद्रियाने काय करावं तर सदाचार करावा. आणि असं जर आपण केलं रिझल्ट काय होतं ते 4थ्या ओळीत सांगितलं, तोची तो मानवी धन्य होतो, तोच मानव धन्य होतो. पण हा विचार आपण अजून संपूर्णपणे घेतलेला नाहीये. आपण तो सदाचार म्हणजे नक्की काय, सदाचाराचे डेफिनेशन काय आहेत. सदाचार म्हणजे साधं वागणं, आपण जे वागतो त्याला आपण सदाचार म्हणतो की नाही. म्हणजे आपण कोणाचे पैसे बुडवत नाही,
आपण आपल्या शेजाऱ्यांशी प्रेमाने वागतो, आपण ऍज फार एज पॉसिबल सगळ्यांची व्यवस्थित गुण्यागोविंदाने नांदायचा प्रयत्न करतो. एवढंच करणं म्हणजे सदाचार आहे का? मग संतांना आपल्याला काय शिकवायचंय? नक्की सदाचाराचं डेफिनेशन काय? आपण डेफिनेशन्सच घेतोय सगळे, आणि सगळ्याचे डेफिनेशन आपल्या शास्त्रामध्ये दिलेले आहेत. मग सदाचार म्हणजे नक्की काय? आणि जनी तोची तो मानवी धन्य होतो, आणि असाच मानव धन्य होतोय. कारण मग मानवाचं डेफिनेशन आपल्याला कळतं का? मग मानव कोण? आपण स्वतःला मानव म्हणतो की नाही? मग मानव म्हणजे काय? आणि धन्य, धन्य हा शब्द आपल्याला नक्की कळतोय का? धन्य म्हणजे काय? या शब्दाची उत्पत्ती कशी झाली? हा शब्द म्हणजे काय? आणि धन्य व्हायचं असेल तर हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून शेवटच्या 2 चरणांचा परत आपण पुढच्या वेळेला थोडासा बघणार आहोत, आणि मग त्याचा पुढचा श्लोक आपण त्याच्या पुढच्या वेळेला घ्यायचा प्रयत्न करूया. आता मात्र इकडेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ इति शम. आणि मागच्या वेळेला सांगितल्यासारखं जे आपण, माझा जो गोंधळ झाला होता की मी शेवटचा मंत्र आपण घेणार होतो तो घेतला नव्हता, तो आता मी पूर्ण करते. आणि शांतीपाठ करून आपण आज थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जय जय रघुवीर समर्थ.